महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। अनेकांनी अर्ज मागे घेत पक्षासाठी निष्ठा असल्याचे सांगितले। जिल्हा परिषद बोरसर गट येथून शिवसैनिक असलेल्या कल्याण पाटील बोडखे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेना उभाटा गटाचे मनोज कल्याण गायके यांना पाठिंबा देत पक्षनिष्ठा सिद्ध केली आहे। त्यांना महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवेदादा यांनी पक्षाचे ध्येय धोरण व पुढील काळात पक्ष निश्चित न्याय देईल असं सांगून आश्वासित केलं। श्री बोडके यांनी माजी आमदार वाणी साहेबांचा कार्यकर्ता असल्याचे सांगून पक्षहिताचा निर्णय घेतल्याचे सांगितले। या निर्णयाने जिल्हा परिषद बोरसर गटाचे उमेदवार मनोज गायके यांचे पारडे जड झाले व जनतेचा कल त्यांच्या बाजूने झुकल्याचे बोलले जात आहे। जनतेमध्ये चर्चा सुरू आहे। होऊ घातलेल्या निवडणुकीत चुरशीच्या लढतीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल। नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आलेलो आहे वैजापूर या ठिकाणी। वैजापूर पंचायत समिती जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर। आज जो उमेदवारी अर्ज आहे तो मागे स्वीकृती घेण्याचा, विड्रॉल करण्याचा आज दिनांक असल्यामुळे आज या ठिकाणी पंचायत समिती आवारामध्ये आपल्याला गर्दी दिसून येत आहे। या ठिकाणी बोरसर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार त्यांनी त्यांच्या पक्षीय लेवलला काय काय घडामोडी घडल्या आणि ते तापलेल्या वातावरणामध्ये काय आहे त्यांचं आपण मत जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण काय नाव सर? नमस्कार, मी कल्याण नामदेव पाटील बोलतो। आपण आपल्या पक्षीय लेवलला काय काय घडामोडी घडल्या आणि सध्या स्थानिक वातावरण या तापलेल्या वातावरणामध्ये आपण कुठल्या दिशेनं आपली कशा समोर जात आहे आपण? जेव्हा नामदेव पत्र दाखल करण्यासाठी सुरुवात झाली त्यावेळेस मी उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा या फॉर्म भरला, परंतु शेवटच्या क्षणाला ती फॉर्म पक्षांनी एका आमचेच मित्र कल्याण पाटील गायके यांना देण्यात आला। मग मी तो फॉर्म ठेवला आणि मी सर्कलमध्ये पूर्ण सर्कलमध्ये जवळपास दौरा माझा झाला आणि मला खूप प्रसन्न होता। मी 35 वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्ता उभाटाचा आणि मी घडलेला आर्यमोनी साहेब अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली घडलेला एक कार्यकर्ता आहे। आणि मला शेवट आज बऱ्याच कार्यकर्त्यांनी, मित्रमंडळींनी आणि वरिष्ठ लेवलनी विनंती केली व तुमच्या पाया पडतो, आपल्या पक्षाचं वाटोळ आहे, तुम्ही असं काही करू नका। पण मी असं ठरवलं, मी काही इतका मोठा नाही, पण माझं एक काम आहे सर्वसामान्य जनतेमध्ये। तर ते मी यांच्यातून घडलेलं आहे, वाणी साहेब असेल, दानवेदादा, त्यामुळे मी घडल्यामुळे ना मला ते कामाची माझी थिअरी माझ्या मतदार राजा पण होता, पण म्हटलं आपण आज बंडखोर आहे। आणि मला काल रात्री दादांचे फोन आले, दादांचा फोन मी रात्री झोपेला असल्यामुळे मी घेतला नाही, पण आज सकाळी फोन आला म्हणजे दादांनी मला विनंती केली म्हणे कल्याणराव, म्हटलं दादा मी 35 वर्षापासून लढतो, फार माझ्यावर अन्याय होतो आहे। दादांनी मला सांगितलं बाबा ठीक आहे म्हणजे जे झालं ते झालं, एवढ्या वेळेस थांब, आता शासन निर्णय जे आला क्राफ्ट मेंबर म्हणून जसे नगरपालिकेला घेतले, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती वैजापूरमध्ये असेल, असे मला दादांनी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मला जो शब्द दिला त्या शब्दाचं दादा म्हणे मी नक्कीच पालन करीन। आणि मला एवढ्या मोठ्या नेत्यांनी की मला सांगितलं की नाही आता निवडून येऊन की तिथंच जाणं आहे आणि माझं नाव कल्याण आहे आणि ह्या कल्याण नावामुळे काय होणार माहिती का, आमच्या पक्षाच कल्याणच यावं, यावेळेस कल्याणच व्हावं, उभाटा म्हणजे काही कमी नाही यावं। आणि हा पक्षच असा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी घडवलेली शिवसेना ही या परिसरामध्ये, ह्या राज्यामध्ये आता होत असतं राजकारण, पण आज ह्या राज्यामध्ये ना परत एकदा उभाटाचे दिवस येणार आहे आणि ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून दिसणार आहे। या अटीच्या ठिकाणामध्ये सर्वात जास्त उमेदवारी उभाटाचीच राहणार आहे आणि मला पक्षाने जो विश्वास दिला की बाबा मी तुझ्यासाठी तुम्हाला आत्ताच बोललो, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद म्हणजे माझी वर्णी कुठेतरी लागणार आहे, मला त्याचा न्याय 100% भेटणार आहे। म्हणून मी आर्यमोनी साहेब आणि दानवे दादा या दोघांच्या, स्वर्गीय आर्यमोनी साहेब ती आपल्यात राहिलेली, पण दानवे दादा आजपर्यंत आमचे एक नेते, मराठवाड्याचे वाघ आहेत आमच्यावाले पक्षाचे, त्यांनी मला एक शब्द दिला, मला पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी तडापाय जाऊन देणार नाही। आणि एक निष्ठेने मशाल म्हणजे बोरसर सर्कलमध्ये मी सर्व माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या मतदारांना विनंती करतो
की मी आतापर्यंत 35 वर्षापासून काम केलं. आज जरी मी फॉर्म विड्रॉल केला, मी काही या पक्षाच्या पक्षात असं जाणार, माझी ती अवल्यादच नाही. बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ती खानदानच नाही आपल्याला. आहे तिथंच आहे, तिथंच राहणार, त्या पक्षाचे एकनिष्ठ काम करणार. सगळ्या जनतेला अशी विनंती करतो की आमच्या मागं भरभरून असं मनोज पाटील गायके असतील, आमचे चौधरी अण्णा असतील, यांच्या मागं आम्ही भरभरचं, तिकडं अण्णा पवार असतील, बोरसर पंचायत समिती गाणातून, या आमच्या सगळ्या उमेदवारांनी सगळ्यांनी भरगतचा असा पाठिंबा देऊन आमच्या उमेदवारांना भरगतचं मताने विजय करावा अशी मी सरकारला विनंती करतो. आणि मी पक्षाचा एकनिष्ठेच्याप्रमाणे पक्षाच्या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपल्याला या निवडणुकीला तुम्ही सर्व पक्षीय लेवलला सर्व सामोरे जात आहात. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देखील आमच्या चॅनलच्या निमित्ताने आणि आमच्या संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. इंडिया स्टार न्यूज मुंबई प्रतिनिधी वैजापूर.